आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत ओव्याचे चमत्कारी फायदे। प्रत्येक घरात असणारा हा मसाला किती गुणकारी आहे माहित आहे का? नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने आरुष आयुर्वेद चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा एका मसाल्याबद्दल जाणून घेणार आहोत जो जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात असतो, पण त्याचे औषधी गुण अनेकांना माहिती नसतात। तो म्हणजेच ओवा। आयुर्वेदात ओवा हा दीपन, भूक वाढवणारा, पचन सुधारवणारा, वात कफ शामक मानला जातो। चला तर मग जाणून घेऊया ओव्याचे काही महत्त्वाचे फायदे। पहिलं, पचन सुधारण्यास मदत। जेवणानंतर पोट फुगणे, गॅस होणे, अपचन किंवा जडपणा जाणवत असेल तर ओवा उपयोगी ठरू शकतो। ओव्यातील थायमॉल हे घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात। दुसरं आहे गॅस आणि पोटदुखी कमी करण्यास मदत। लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना गॅसेसचा त्रास होतो। अशा वेळी योग्य प्रमाणात ओव्याचा वापर काही लोकांना आराम देऊ शकतो। मात्र लहान मुलांना कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या। तिसरं आहे सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम। ओवा उष्ण गुणधर्माचा असल्याने काही लोकांना सर्दी, नाक बंद होणे किंवा कफाच्या त्रासात आराम मिळण्यास मदत होऊ शकते। वाफेमध्ये किंवा पारंपरिक पद्धतीने त्याचा वापर केला जातो। चौथा आहे भूक वाढवण्यास मदत। ज्यांना भूक कमी लागते, वारंवार अपचन होते, त्यांच्यासाठी योग्य आहारासोबत ओवा उपयुक्त ठरू शकतो। पाचवा आहे मासिक पाळीतील काही तक्रारींमध्ये काही महिलांना पाळी दरम्यान पोटदुखी किंवा गॅसचा त्रास होतो। अशा वेळी काही पारंपरिक पद्धतीमध्ये ओव्याचा वापर केला जातो, मात्र तीव्र वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे। सहावा फायदा वजन कमी करण्यासाठी। ओव्या खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते असे सांगितले जाते। प्रत्यक्षात फक्त ओवा खाल्ल्याने वजन कमी होत नाही, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली यांच्यासोबतच त्याचा उपयोग होऊ शकतो। पाहूयात ओव्याचे काही थेराप्युटिक युजेस। ही टीप लक्षात घ्या, खालील उपयोग सामान्य माहितीसाठी आहेत। उपचारासाठी रुग्णाच्या प्रकृतीनुसार आयुर्वेद वैद्यांचा सल्ला घ्यावा। तर जर का अपचन, गॅस आणि पोटदुखी असेल तर अर्धा चमचा ओवा हलका भाजून चावून खा किंवा कोमट पाण्यासोबत घ्या। जेवणानंतर घेणे अधिक उपयुक्त ठरते। पोटात मुरडा किंवा कळा असेल तर ओवा आणि चिमूटभर सैंधव मीठ कोमट पाण्यासोबत घेऊ शकता। सर्दी, कफ आणि नाक बंद होणे असे असेल तर ओव्याची पोटली करून वास घेणे किंवा गरम पाण्यात ओवा टाकून वाफ घ्यावी। घसा खवखवणे असेल तर कोमट पाण्यात ओवा उकळून गाळून कोमट झाल्यावर गुळण्या करू शकता। भूक लागत नसेल तर जेवणापूर्वी थोड्या प्रमाणात भाजलेला ओवा घेणे काही लोकांमध्ये भूक सुधारण्यास मदत करू शकतो। मासिक पाळीदरम्यान गॅस किंवा पोटदुखी असल्यास कोमट पाण्यात उकळलेला ओव्याचा काढा मर्यादित प्रमाणात घ्यावा। तीव्र वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या। सांधेदुखी किंवा स्नायूदुखीमध्ये ओव्याची पोटली गरम करून बाहेरून शेक देण्याची पारंपरिक पद्धत वापरली जाते। कीटकदंश किंवा हलकी खाज असल्यास ओव्याची पेस्ट बाहेरून लावण्याची पारंपरिक पद्धती काही ठिकाणी वापरली जाते। त्वचेवर त्रास वाटल्यास वापर थांबवा। कुणी टाळावे? गर्भावस्थेत नियमित किंवा जास्त प्रमाणात सेवन टाळावे। वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे। ज्यांची पित्त प्रकृती आहे, अल्सर किंवा तीव्र ॲसिडिटी असल्यास जास्त प्रमाणात घेऊ नये। दीर्घकाळ चालणाऱ्या तक्रारीमध्ये स्वतः उपचार न करता योग्य निदान करून घ्यावे। ओवा हा एक गुणकारी मसाला आहे आणि योग्य प्रमाणात वापरल्यास पचन व काही सामान्य तक्रारीमध्ये मदत होऊ शकते, पण तो सर्व रोगांवरचा चमत्कारी इलाज नाही। वारंवार त्रास होत असल्यास योग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टर आणि आयुर्वेद वैद्यांचा सल्ला घ्या। अशीच आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।